नमस्कार, मी मृदुला. आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. ब्रह्मविद्यां नमस्कृत्यं मद्गुरोः चरणौ तथा ज्ञान प्राप्त्यर्थं प्रस्थानं राजमार्गे करोम्यहम्. संतुष्टोऽहं कृतज्ञोऽहं कृतार्थोऽहं पुनः पुनः प्राणनागतेजोतीतं ब्रह्मविद्या नमाम्यहम्. आरोग्य आणि त्याबरोबर येणारं यश यापेक्षा अधिक माणूस कशाची अपेक्षा करू शकतो? जीवन जगण्यासाठी जीवनशक्ती प्राणशक्ती लागते. तिचं शास्त्र म्हणजे ब्रह्मविद्या. आणि अर्थातच आपला आजचा विषय आहे सुदृढ आरोग्यासाठी ब्रह्मविद्या. आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्या विषयाची माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओत आले आहेत श्री जयंत गोरे. जयंत झी 24 तासमध्ये आला, मनपूर्वक स्वागत. जयंत गोरे यांचा थोडक्यात मी परिचय करून देते. विश्वस्त सचिव आहेत ते, ब्रह्मविद्या शिक्षक, बालवर्ग विभाग प्रमुख देखील आहेत आणि त्याचबरोबर याही व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनातर्फे गुणवंत कामगार म्हणून देखील त्यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे. ब्रह्मविद्येविषयी आपल्यालाही जर का काही प्रश्न विचारायचे असेल तर आपण विचारू शकता. आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800221010. नंबर पुन्हा एकदा सांगते 1800221010. जयंतजी, ब्रह्मविद्या या शब्दामध्येच एक प्रकारची एक ऊर्जा आहे. जरा ब्रह्मविद्येविषयी आम्हाला सांगा, हे काय शास्त्र आहे? तर ब्रह्मविद्या म्हणजे काय हा प्रश्न विचारला तर आपण सांगू शकतो की ब्रह्मविद्येमुळे, ज्या विद्येमुळे आपल्याला ब्रह्मज्ञान होतं त्याला ब्रह्मविद्या म्हणतात. मग ब्रह्म म्हणजे काय? तर ब्रह्म म्हणजे परमेश्वर. आता हे ब्रह्म परमेश्वर काय आहे? तर बघा, आपण जेव्हा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यासाठी पण आपल्याला शक्ती लागते. समजा हा पंखा चालायचा असेल तर आपल्याला विजेची शक्ती लागते. वाफेचं इंजिन चालायचं असेल तर वाफेची शक्ती लागते. आणि शास्त्रात आपण शिकलेलो आहोत की पृथ्वीभोवती चंद्र फिरतो, पृथ्वी आणि चंद्र सूर्याभोवती फिरते आणि ती अचूक फिरत असते. त्याच्यामध्ये व्यवस्था आहे, ऑर्डरलीनेस आहे. मग हे व्यवस्थित परिभ्रमण होण्यासाठी काही ना काहीतरी शक्ती लागत असली पाहिजे. त्या शक्तीलाच ब्रह्म म्हणतात आणि ब्रह्म म्हणजे परमेश्वर. मग तुम्ही त्याला काही नाव द्या, राम म्हणा, शिव म्हणा, श्रीकृष्ण म्हणा, काही म्हणा. जसं आपण पाण्याला नीर म्हणतो, जल म्हणतो, तन्नी म्हणतो, वॉटर म्हणतो, पाण्याचे गुणधर्म थोडे बदलतात. बरोबर. तसंच परमेश्वराचे पण काही नाव दिलं तर गुणधर्म बदलत नाही. अच्छा, तर ब्रह्मविद्येमध्ये कशाला खास महत्व प्राप्त आहे? तर ब्रह्मविद्या ही श्वास आणि विचारावर आधारित आहे. आता बघा, आपण श्वास घेतो तर श्वासाबरोबर आपण काय घेतो? हवा आणि प्राणवायू. प्राणवायू आपल्याला माहिती आहे की आपल्या रक्त शुद्ध करतो. हे आपण शास्त्रात शिकलेलो आहोत की प्राणवायू आपलं रक्त शुद्ध करतो. जर पुरेसा प्राणवायू आपण घेतला नाही तर काय होतं? असंच अशुद्ध रक्त पुन्हा शरीराकडे पाठवलं जातं आणि त्याच्यामधल्या जो दूषित भाग आहे किंवा अशुद्धपणा आहे किंवा इम्प्युरिटीज आहे त्या रक्तवाहिन्याच्या आतल्या बाजूला जाऊन चिटकून बसतात. कालांतराने त्या कठीण होतात, घट्ट होऊन जातात आणि आपल्या रक्तवाहिन्यांचा व्यास किंवा डायमीटर कमी होतो. बरोबर आहे. बघा, आपलं हृदय पंप आहे. रक्तवाहिन्यांचा डायमीटर व्यास कमी झाला की हृदयाला जास्त काम करायला लागतो. त्याच्यावर अनावश्यक ताण पडतो आणि एक दिवस ते बंद पडतो. त्यालाच म्हणतो आपण हार्ट अटॅक आला. अगदी बरोबर आहे. आपण या विषयावरती बोलू. एक फोन आलाय, तो घेऊन घेऊ. नेवास्याहून प्रगती यांचा फोन आलेला आहे. प्रगती, काय प्रश्न आहे आपला? हा प्रगती, प्रश्न विचारा आपला. हा प्रश्न विचारा. काही तांत्रिक कारणामुळे फोन आपला संपर्क होऊ शकत नाही. तर एकूणच आपण म्हणत होतो की आपण ज्या तऱ्हेनं विचार घेतो त्याचा देखील श्वसनावरती परिणाम होतो आणि या श्वसनाचा एकूणच आपल्या चरितार्थावर, आपल्या जीवनावरती परिणाम होतो. तर तेच मी तुम्हाला मगाशी सांगत होतो की जर आपण श्वास बरोबर घेतला नाही तर हृदय ला जास्त काम करायला लागतो, अनावश्यक ताण पडतो आणि हार्ट अटॅक सारखे. तर त्याचबरोबर आपण आणखीन एक शक्ती, सूक्ष्म शक्ती आतमध्ये घेत असतो, तिला प्राण किंवा प्राणशक्ती असं म्हणतात. ती प्राणशक्ती काय करते? तर शरीरामध्ये उष्णता निर्माण करते. आता जिथे जिथे ही उष्णता पोचत नाही तिकडच्या रक्तवाहिन्या स्टिफ होऊन जातात, कठीण होतात, चिंचोळ्या होतात आणि मग तिकडे रक्ताभिसरण होत नाही. बघा, परत
श्वासाचा संबंध रक्ताभिसरणाशी आहे. बरोबर. म्हणजे श्वास किती महत्वाचा आहे तो खरं बघा. खरं. तर असा रक्ताचा संबंध श्वासाचा संबंध आपल्या रक्ताभिसरणाशी सुद्धा आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही प्राणशक्ती काय करते, तर आपण बघितलं की आपल्याला एक नाक आहे, त्याला 2 भोक आहेत. समजा एकच भोक ठेवलं तर चांगलं दिसणार नाही, म्हणून परमेश्वराने 2 भोक दिली आहेत का, नाही. तर नाही. कारण नुसतं समजा प्राण आणि हवा आतमध्ये घ्यायची ते एक भोक पुरेसं झालं असतं. खरं खरं. पण नाही, आपल्याला 2 भोकं दिलेत, त्याचं कारण वेगळं आहे. तर आपण निर्णय तत्वामध्ये प्राणशक्ती आतमध्ये घेत असतो. हो. आपण डाव्या नाकपुडीमधनं ऋण प्राणशक्ती आतमध्ये घेत असतो, हा हा. उजव्या नाकपुडीमधनं आपण धन प्राणशक्ती आतमध्ये घेतो. बरं बरं. आणि जेव्हा या प्राणशक्तीचं असंतुलन होतं तेव्हा आपल्याला निरनिराळे आजार होतात. बरं, आपण एक फोन घेऊया. चालेल. पुन्हा येऊ. गिरगावहून श्रीनिवास यांचा फोन आलेला आहे. श्रीनिवास, काय प्रश्न आहे आपला? हॅलो. हा, प्रश्न विचारा. मी श्रीनिवास बोलतोय गिरगावात. हा हा, प्रश्न विचारा. मला विचारायचं होतं की ब्रह्मविद्या शिकण्याकरता हा. काही असा कोर्स आहे काय, तो किती काळाचा कोर्स आहे की त्याच्यामध्ये ब्रह्मविद्या शिकायला मिळू शकेल? बरं बरं, धन्यवाद. त्यांचं म्हणणं आहे की काही कोर्स आहे का असं ब्रह्मविद्या शिकण्यासारखा? हो, ब्रह्मविद्येचा कोर्स आहे ना, आमचा 22 आठवड्याचा कोर्स आहे. बरं आठवड्यातनं 1 दिवस 1.5 तास बरं बरं. असं आठवड्याच्या एका दिवसांना मंगळवार असेल तर तो पुढच्या मंगळवारी, असे 22 आठवड्याचा हा वर्ग आहे आणि त्याच्यामध्ये ही ब्रह्मविद्या शिकवली जाते. बरं बरं. समजा 22 आठवडे कोणाला यायला जमत नसेल तर बरं. आमची शिबिरं सुद्धा आहेत. बरं बरं, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात कोर्स आहे याच्याविषयी, हो. ब्रह्मविद्येविषयी. ते एकूणच आता हा ती गोष्ट झाली, परंतु मग काय दररोज कशा तऱ्हेनं ब्रह्मविद्येचा आपण अभ्यास करतो? हा, मी तेच एखाद्या व्यक्तीनं काय करावं ब्रह्म? ध्यानाचे लागतात. ध्यान म्हणजे आम्ही त्याला मानसिक व्यायाम म्हणतो. अच्छा, तर मग या श्वसन प्रकारांना आध्यात्मिक श्वसन प्रकार तुम्ही का म्हटलंय? म्हणजे हा, काय बरोबर आहे. खास वैशिष्ट्य? हा, त्याचं कारण असं आहे की निर्णया ठिकाणी आपण बघतो की श्वसन प्रकार किंवा जे व्यायाम असतात ते शारीरिक साठी असतात किंवा शरीर सुदृढ होण्यासाठी असतं. पण इथे जो आमचा श्वसन प्रकार आहे तर त्याच्यामार्फत आंतरिक गोष्टी पण प्राप्त होतात किंवा शारीरिक पातळीवर, मानसिक पातळीवर, आंतरिक म्हणजे आध्यात्मिक पातळीवर सुद्धा त्याचा फायदा होतो. आणि म्हणून ब्रह्मविद्येला आध्यात्मिक श्वसन प्रकार, त्या श्वसन प्रकारांना आध्यात्मिक श्वसन प्रकार म्हटलंय. शिवाय आम्ही काय करतो की श्वसन प्रकार झाल्यानंतर विश्रांती पाठ असतो, रिसायटेशन म्हणतात हा, मला ना. विश्रांती पाठाबद्दल पण विचारायचंय. एक फोन घेऊ आणि मग विचारते तुम्हाला मी. शरद यांचा फोन आलेला आहे सायनवरून. शरद, काय प्रश्न आपला? आपल्या उतार वयात हा आपली स्मरणशक्ती कमी होते. हा. मला विचारायचं असं की आपल्याला ह्या ब्रह्मविद्येमुळे हा. आपल्याला स्मरणशक्तीवर चांगला त्याचा उपयोग होऊ शकतो का? बरं बरं, धन्यवाद. त्यांचं म्हणणं आहे की उतार वयामध्ये या ब्रह्मविद्येचा स्मरणशक्ती वाढवण्यासाठी कितपत उपयोग होऊ शकतो? निश्चितच, कारण आमचा एक श्वसन प्रकार आहे, त्याचं नावच आहे स्मरणवर्धक श्वसन प्रकार, अरे वा. म्हणजे स्मरणशक्ती वाढवणारा. आणि जर आपण सराव केला तर माझा चष्मा कुठे, माझं पाकिट कुठे, असं वृद्ध माणसांना पण विचारायची गरज लागणार नाही. तर या श्वसन प्रकारामार्फत त्यांची स्मरणशक्ती निश्चितच वाढू शकते आणि बरं. फारच तो छान आहे. आता एकूणच आपण स्मरणवर्धक म्हटलं, अजून कुठकुठले प्रकार आहेत तर श्वासाचे? तर आमचे 8 श्वसन प्रकार आहेत एकंदरीत. तर स्मरणवर्धक नंतर चैतन्यदायक, त्याच्यामार्फत आपल्याला चैतन्य प्राप्त होऊ शकतं. बरं. त्यानंतर आहे प्रेरणादायक, अच्छा. तर त्याच्यापासून आपल्याला निरनिराळ्या प्रेरणा मिळू शकतात. या सृष्टीमध्ये ज्या चांगल्या प्रेरणा आहेत त्या आपल्याकडे आपण आकर्षून घेऊ शकतो. नंतर शारीरिक पूर्णत्व आहे, बरं. तर त्याच्यामार्फत आपलं शरीर आपण सुदृढ करू शकतो आणि मन सुद्धा शुद्ध होऊ शकतं त्यांनी. बरोबर. तर असं शारीरिक पूर्णत्व आहे. त्यानंतर चुंबकीय स्पंद श्वसन प्रकार म्हणून आहे. अच्छा. तर ह्याच्यामध्ये आपण काही गोष्टी या सृष्टीमधनं आकर्षण करून घेतो आणि शिवाय आपले ह्या श्वसन प्रकारामार्फत आपले बाहू आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी सुद्धा चांगल्या होऊ शकतात. अच्छा. त्याच्यानंतर आहे शुद्धीकारक. हा हा, म्हणजे एकूण हो, शरीराचं हो. शुद्धीकरण. त्यानंतर आहे यौवनदायक. अरे वा वा. हे तरुण लोकांनी सुद्धा करायला काही डेफिनेटली फरक नाही. 110%. बरं. तर तरुण लोकांना सुद्धा त्याचा उपयोग होतो. अच्छा, तर हे 8 श्वसन प्रकार आहे. खूप खूप ऐकायचं आम्हाला ब्रह्मविद्येविषयी. खूपच उत्सुकता आहे की ब्रह्मविद्या काय आणि एकूण विचार आणि श्वासाचं सुंदर मिलन आपल्याला या ब्रह्मविद्येत दिसतं. एक छोटीशी विश्रांती घेऊया, पुन्हा चर्चा करूया. चालेल. सुदृढ आरोग्यासाठी ब्रह्मविद्या हा आपला आजचा विषय. एक छोटीशी विश्रांती घेऊ. जयंत गोरे आपल्याला आले, मार्गदर्शन करतायत. आपण पाहत राहा झी 24 तास.
सुदृढ आरोग्यासाठी ब्रह्मविद्या हा विषय आहे आपला आजचा आरोग्याचा. जयंत गोरे आपल्याकडे आले आहेत. जयंतजी, आपण अजून माहिती घेण्याआधी एक फोन घेऊया. डोंबिवलीहून भारत यांचा फोन आलेला आहे. भारत, काय प्रश्न आहे आपला? डॉक्टरांना मला प्रश्न असा की ब्रह्मविद्येपासून हा. शारीरिक आणि मानसिक संतुलन चांगले राहण्यास मदत होते का? होत असल्यास ती कशा प्रकारे? धन्यवाद. निश्चितच त्यांचा प्रश्न म्हणजे खरं तर ब्रह्मविद्याचं एक शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक यांचं एक मिलन आहे. तर कशा तऱ्हेने त्याचा उपयोग होतो असं त्यांचं म्हणणं आहे. तर श्वसन प्रकार आमच्याकडे आहेत, त्याच्यामार्फत शरीर सुदृढ होतं. सगळे आमचे जे श्वसन प्रकार आहेत त्याच्यामार्फत शरीर सुदृढ आपलं होऊ शकतं. आणि दुसरं आहे ध्यान. तर ध्यानाला आम्ही मानसिक व्यायामच म्हणतो, म्हणजे मानसिक व्यायाम आवश्यक आहे. कारण ध्यान म्हटलं की आणि बरेचदा मानसिकरित्या आपण सुदृढ असलो तर शारीरिकरित्या देखील सुदृढ असतं व्यक्ती. बरोबर. तर खरं मानसिकवरच सगळं अवलंबून आहे. हो हो हो. आपल्याला वाटतं काय की सगळं शरीरावर अवलंबून आहे. हो. आणि शरीराला सर्दी झाली तर आपल्याला वाटतं शरीराला सर्दी झाली, खरं मनाला सर्दी होते. हो हो हो. आणि मग शरीराला होते. खरंय खरंय. तर मन आधी आहे, शरीर आधी नाही. तर मन आधी आहे आणि त्यांनी शरीर बनवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मनाला आधी सर्दी होते. मग मनातली सर्दी निघून गेली तर शरीरातली सर्दी निघून जाते. मग कोणताही आजार आपल्या मनातनं निघून गेला पाहिजे. एक फोन घेऊया. डोंबिवलीहून अमोल यांचा फोन आलेला आहे. अमोल, काय प्रश्न आपला? नमस्कार गोरे साहेब. नमस्कार. मी अमोल सराफ बोलतोय डोंबिवलीहून. हा, बोला, प्रश्न विचारा मला आपला. तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता हा हा. की माझ्या कानामध्ये गेले बरेच म्हणजे काही काळापासून जरा आवाज वगैरे येतात अच्छा. किंवा त्याच्यामध्ये एक मळ वगैरे झाल्यासारखं मला कधी कधी जाणवतं, वास येतो त्यातनं. मी औषधोपचार केला त्याच्यावरती, पण ब्रह्मविद्येमध्ये असं कुठलं काही एक असा प्रकार असेल की ज्यांनी मला आराम मिळू शकेल? बरं अमोल, ठीक आहे, आपण प्रश्न विचारूया. खरोखरच म्हणजे त्यांचं म्हणणं हा प्रॉब्लेम खूप जणांना असतो. सकाळ उठून कानात खूप आवाज येतो आणि त्याचा कसा उपयोग होतो? त्याला तर काही हे कान, नाक, घसा हे एकमेकाशी जोडलेलं आहे. तर जेव्हा आपण हे श्वसन प्रकार करतो तर त्याच्यामार्फत हे सगळं क्लिअर होऊ शकतं. आणि असं क्लिअर झाल्यानंतर आपल्याला कोणताही आजार जाणून येणार नाही, कारण हे दोघं सगळे एकमेकाशी जोडलेले आहे. भावंड म्हणायला काही हरकत नाही. हो, भावंड म्हणायला काहीच हरकत नाही. खरंय. तर आता हा विषयच निघालाय, तर एकूणच कुठकुठल्या अशा विकारांवर म्हणा, आजारांवरती ब्रह्मविद्येचा उपयोग होतो? बरोबर आहे. ब्रह्मविद्या हे पहिलं औषध नाही. औषध नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण तत्वतःही कुठल्याही आजारावर ब्रह्मविद्या नाही. पण मन हेच एक महत्वाचं औषध आहे म्हणायला काही हरकत नाही. म्हणून कोणत्याही आजारावरही ब्रह्मविद्या नाही हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आणि ब्रह्मविद्याची रचना अशी आहे की जिच्यामुळे शरीरामध्ये आणि आपल्या मनामध्ये व्यवस्था निर्माण केली जाते. आणि म्हणून कोणत्याही आजारासाठी किंवा सगळ्या लोकांसाठी आमचा सराव जो आहे किंवा श्वसन प्रकार आहेत ते सारखेच आहेत. जसं आपण डॉक्टर आहे समजा, तर डॉक्टर विशिष्ट आजारासाठी विशिष्ट औषधं देतात, तसं ब्रह्मविद्येमध्ये नाही. तर ब्रह्मविद्येमध्ये व्यवस्था निर्माण केली जाते. तर जसं श्वसन प्रकार आणि आमच्या ध्यानाच्या पद्धती आम्ही अंमलात आणतो किंवा साधक अंमलात आणतात, तर त्यांची शारीरिक जे आहे त्याच्यात शरीरामध्ये आणि मनामध्ये व्यवस्था निर्माण होते आणि त्यामुळे बहुतेक सगळे आजार बरे होतात. तर हे झालं तत्वतः. पण आमचं जेव्हा श्वसन प्रकार आमच्या जेव्हा 6 महिन्याचा कोर्स पूर्ण होतो तेव्हा आम्ही त्यांच्याकडनं लिहून घेतो की मला झालेला लाभ. तर त्या लाभामार्फत आम्हाला असं दिसून आलंय की अनेक जणांचे श्वसनासंबंधीचे जे काही आजार आहेत ते पूर्णपणे बरे झालेले आहेत. उदाहरणार्थ अस्थमा. तर अस्थमा आहे किंवा नाक चोंदणं आहे किंवा खूप जुनाट सर्दी आहे, ब्रॉन्कायटिस आहे, ते हे सगळे त्याच्यावर आहे. शिवाय पाठदुखी, गुडघेदुखी आता बऱ्याच जणांना असते, तर बऱ्याच जणांची गुडघेदुखी नाहीशी झालेली आपल्याला दिसून येते. अगदी वृद्ध महिला असतील तरी त्यांची गुडघेदुखी नाहीशी होते. ते फार खुश असतात त्यासाठी, ते लिहून देतात. त्याच्यानंतर हृदयविकारावर पण त्याचा फायदा होतो. बऱ्याच जणांना स्किन डिसीजवर पण त्याचा फायदा झाला. त्यामुळे आता आमचा विश्वास असा झालेला आहे की ब्रह्मविद्येच्या सरावामार्फत बहुतेक सगळे आजार बरे होऊ शकतात. एक फोन घेऊया. राजापूरहून चव्हाण यांचा फोन आलेला आहे. बोला, आपला काय प्रश्न आहे? हा बोला, प्रश्न विचारा आपला. हा, प्रश्न विचारा आसिफ भाई. पाय दुखतात तर त्याच्या माझ्याने झोप लागत नाही. हा, सगळं अंग दुखतं. अंग दुखत आहे तुमचं सगळं? अच्छा,
ठीक आहे. त्यांचं म्हणणं आहे की एकूण शरीर दुखतं त्यांचं आणि त्याच्यावरती काही औषधं उगाच घेण्यापेक्षा अशा श्वसन बरोबर आहे. प्रकार हा, तर हे जर श्वसन प्रकार केले आणि ध्यानाचा अभ्यास केला तर निश्चित त्यांना फायदा होईल. कारण प्राणशक्ती तिथे पोहोचत नाही. मगाशी मी सांगितलं की प्राणशक्ती जिथे जिथे पोहोचत नाही तिकडच्या रक्तवाहिन्या स्टीप होऊन जातात, कठीण होऊन जातात, रक्ताभिसरण होत नाही, पाय सुजतात, पाय दुखतात. तर हे श्वसन प्रकार केल्यानंतर आपोआपच सगळं त्यांचे दुखणी नाहीशी होऊन एकूण जाते. श्वसन प्रकारावर आपण आलोच आहे म्हणून तर श्वसन प्रकार म्हणजे जसं आपण चैतन्यदायी, यौवनवर्धक म्हणतात, असे वेगवेगळे श्वसन प्रकार आहेत. त्यांची कृती देखील अतिशय वेगळी असू शकते. ती शिकणं फार गरजेचं आहे नाही का? हो, हो. त्याप्रमाणे त्या पर्टिक्युलर पद्धतीनंच आपण गेलं पाहिजे. बरोबर. ठीक आहे. तर आता आपण आलोय वेगवेगळ्या अस्थमावरती आपण आलो आणि त्यांचं म्हटलं शरीर त्यांचं दुखतं आहे. अजून कुठकुठल्या रोगांवरती त्याचा उपयोग होऊ शकतो? हृदयविकारावर पण त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. अच्छा. बघा ना, आता आपली हृदय आणि श्वसन संस्था एकमेकाशी जोडलेले आहेत. हो. त्यामुळे जेव्हा श्वसन संस्था आपली व्यवस्थित काम करते तेव्हा आपोआपच हृदयावर कमी त्याचा परिणाम होतो. जसं मगाशी आपण बघितलं की रक्तवाहिन्यांचा डायमीटर कमी झाला की हृदयाला जास्त काम करायला लागतं. हो. आता या श्वसन प्रकाराच्या मार्फत आणि ध्यानाच्या मार्फत आपण आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढवतो आणि जशी फुफ्फुसाची क्षमता वाढली की श्वसन संस्था चांगली काम करायला लागते. त्यामुळे हृदयावर ताण पडतच नाही आणि बरोबर. छानपैकी त्यांना उपयोग होऊ तर शकतो. किती मिनिटं करावं हा श्वसन प्रकार? साधारणपणे आम्ही सांगतो की 20 मिनिटं श्वसन प्रकारासाठी द्या हा. आणि 20 मिनिटं मानसिक व्यायाम किंवा ध्यानासाठी आता द्या. मानसिक व्यायाम आणि ध्यान हा विषय निघालाच आहे म्हणून कधी कधी लोकांना ध्यानात बसणं म्हणजे कुठेतरी भीती वाटते की बाबा मी माझं अस्तित्व तर नाही विसरणार. हा. तर अशा वेळेस काय दक्षता घ्यायला हवी? तर आमचे जे ध्यानाचे प्रकार आहेत ते फार सोपे आहेत. एखाद्या ठराविक ठिकाणी बघून राहा आणि आता करा. तर मग आपल्याला निरनिराळे विचार येतात. पण मला विचार करायला काही चान्सच देत नाही. बरोबर. कारण आमची जी बोध आहेत ती आम्ही त्यांना म्हणायला सांगतो, ती ऐकायला सांगतो आणि त्याच्यावर विचार करायला सांगतो. त्यामुळे बाहेरचा विचार कोणता यायला चान्सच नाही. एवढी आमची सोपी आहे. त्यामुळे बाकीचे कोणतेही विचार होत नाहीत, येत नाहीत आणि त्या बोधवचनावर तो विचार केल्यानंतर त्याचा फायदा त्याला अगदी होतो. अगदी. खूप ऐकायचं आहे पण आपल्याला एक छोटीशी विश्रांती घ्यावी लागते. बहुगुणी अशी ही ब्रह्मविद्या आहेत. जयंत गोरे आपल्याला मार्गदर्शन करतात. एक छोटीशी विश्रांती घेतोय. आपण पाहत राहा झी 24 तास. आरोग्य कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. ब्रह्मविद्या या विषयावरती आपण चर्चा सुदृढ आरोग्यासाठी. जयंत गोरे आपल्याकडे मार्गदर्शन करायला आले आहेत. जयंतजी, आपण म्हटलं की वेगवेगळे प्रकार आहेत. हृदयरोगावरती आपण बोलत होतो. कॅन्सर सारखा दुर्धर आजार आहे त्याही वरती काही उपयोग होतो? त्याच्यावरही निश्चित उपयोग होऊ शकतो. कारण कॅन्सर जे रुग्ण आहेत त्यांना बरं वाटलेले अनेक उदाहरणं आमच्याकडे आहेत. बेसिकली ब्रह्मविद्या कसं आहे की जीवन जगण्याची कला आहे. हो. आणि कोणतीही अव्यवस्था निर्माण, आम्ही आजार म्हणतो त्या आजाराला आम्ही ब्रह्मविद्येमध्ये अव्यवस्था म्हणतो. तर ब्रह्मविद्येचे जे कॅन्सरचे जे रुग्ण असतात तर त्यांना आत्मविश्वास निर्माण होतो की माझ्यामध्ये व्यवस्था निर्माण होईल. आणि व्यवस्था निर्माण होणे म्हणजे आजार बरं होणं. तर ही व्यवस्था निर्माण होते, हा कॉन्फिडन्स येतो आणि त्याच्यामुळे ते कॅन्सरचा आजार दुपटीनं त्याचं प्रमाण वाढतं. तर आपण म्हणजे बरं होण्यासाठी खूप मदत होते. म्हणजे एक सेकंड. तर त्यांना आमच्याकडे अशी एक पेशंट आहे, तिला ब्लड कॅन्सर आहे. तर तिला आता खूप बरं वाटतंय की तिने हा अभ्यासक्रम केल्यानंतर तिचं मनोधैर्य वाढलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की मनोधैर्य वाढलं की कोणतंही काही वाटेल ते माणूस प्राप्त करू शकतो. आणि ती असं म्हणते की या ब्रह्मविद्येमुळेच मला हे प्राप्त झालेलं बल प्राप्त झालंय आणि ब्रह्मविद्या माझा आधार आहे. तर असं ती म्हणते. आणि अर्थात तिचे जे औषधोपचार चालू आहेत पण ब्रह्मविद्येमुळे तिला बल मिळतं, तिला आधार मिळतो अशी कॉन्फिडन्स सांगते. आणि विशेष म्हणजे आमचा अभ्यासक्रम 2 वर्षाचा तोही आता पूर्ण केलेला आहे. एक फोन घेऊया. वाशीहून धर्मराज यांचा फोन आलेला आहे. धर्मराज, आपला काय प्रश्न आहे? धर्मराज, आवाज येतोय आमचा? धर्मराजांना यांचा काहीतरी संपर्क तुटलेला दिसतोय आपल्याला. ठीक आहे. आता तर आपण वेगवेगळे प्रकार बघितले. आपण म्हटलं की मानसिक स्वास्थ्यच एक प्रकारचं जे खच्चीकरण झालेलं असतं दुर्धर आजारामुळे ते कुठेतरी वाढतं है ना. एखादा माणूस धाट देखील असू शकतो. तर त्याही व्यक्तीला ब्रह्मविद्येचा आधार कसा उपयुक्त ठरू शकतो? कारण ब्रह्मविद्या सगळ्यांसाठीच आहे. तर भारतीय योगशास्त्राच्या संशोधनातून सप्रमाण सिद्ध झालेलं आहे
की योगशास्त्रामध्ये रोग निवारण क्युरेटिव्ह मूल्य त्याच्यामध्ये आहे, रोग प्रतिबंधात्मक प्रिव्हेंटिव्ह मूल्य त्याच्यामध्ये आहे, त्यानंतर रेजिस्टिव्ह म्हणजे त्याला विरोध करण्यासाठी पण आहे, आणि एन्ड्युरन्स वाढतो म्हणजे सहनशक्ती पण वाढते. हे 4 फायदे तर धडधाकट माणसाला सुद्धा होतातच. अच्छा, आता धडधाकट माणसाचाच विषय निघाला. आपण नेहमी ब्रह्मविद्या असे किंवा प्राणायाम असो नेहमी थोडासा एक सिनियर सिटीजनकडे वळतो, परंतु कधी कधी असं वाटतं लहान मुलांनी देखील त्याचा उपयोग करायला हवा, कारण की त्याचं आयुष्य जायचं असतं. बरोबर. तर लहान मुलांसाठी देखील उपयुक्त ब्रह्मविद्या निश्चितच, कारण लहान मुलांना सुद्धा खूप फायदे होतात. कारण लहान मुलांच्या जीवनामध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्य, स्थैर्य, शिस्तबद्धता आणि मोठ्यांबद्दलचा आदर यासाठी आमचे लहान मुलांचे पण वर्ग आहेत. तर साधारण 10 ते 18 वर्षाचा वयोगट आहे. अच्छा, काय म्हणजे कशात तर त्याच्यामध्ये त्या आठवड्यातनं 1 दिवस 1.5 तास असं 7 आठवड्याचा हा छोटासा कोर्स आहे. पण जे आम्ही मोठ्यानं शिकवतो तेच ते काय लहानपणी म्हणतात त्याच्यामध्ये म्हणजे काय कशा प्रकारे त्याच्यामध्ये श्वसन प्रकार शिकवले जातात. जे मोठ्यानं शिकवतो तेच आम्ही लहान मुलांना काय ते शिकवतो. श्वसन? फक्त हेच जे स्मरणवर्धक, चैतन्यदायक, प्रेरणादायक, शारीरिक पूर्णत्व, चुंबकीय स्पंद, यौवनदायक वगैरे वगैरे जे आम्ही शिकवतो ते सगळे 8 प्रकार आम्ही त्यांनाही शिकवतो. पण ध्यान त्यांना जमत नाही. त्यासाठी आम्ही ध्यानासाठी त्यांना काय करतो की काही प्रार्थना आम्ही त्यांना एकाग्र चित्ताने कशा म्हणायच्या तर म्हणजे काय शिकवतो. फायदा? प्रार्थना म्हणजे शुभम करोति कल्याणम वगैरे नाही आमच्या प्रार्थना. तर मी सर्व आहे, मी पूर्ण आहे, बलवान आहे, शक्तिशाली आहे, अशा आमच्या त्या प्रार्थना. आणि एकाग्रता, स्मरणशक्ती एकाग्रता वाढवण्यासाठी. वाढते आणि एकाग्रता वाढली की त्याला विषयाचं आकलन चांगलं होतं. अगदी अगदी. आणि आत्मविश्वास आत्मविश्वास मुलांना वाढतो. देखील ताणतणाव फार वाढलेले आहेत. ताणतणाव आहे. आता पालक म्हटलं की पालकाला वाटलं की माझ्या मुलांनी स्विमिंग करावं, रेकी करावी, हो. त्याच्यानंतर ड्रॉइंग करावं, खरंय. शिवाय अभ्यासात पण 90% मार्क मिळाले पाहिजे, तर मला खूप ताणतणावात जातो. आणि मग आम्ही सांगतो आणखीन एक ब्रह्मविद्या करा. का? तर या ब्रह्मविद्येमुळे तर दिवसभर तो फ्रेश राहू शकतो. हो. आपल्या ज्या पेशी आहेत त्याच्यामध्ये एक रासायनिक बॅटरी असं आपण म्हणतो, तर ती श्वसन प्रकारामुळे मोबाईल सारखी चार्ज होते आणि मग तो दिवसभर त्याला फ्रेश होतो. मग किती क्लास करून दे. निश्चित जयंतजी, खूप खूप ऐकायचं, मात्र आपल्याला नेहमी वेळेचं बंधन असतं. आज आपल्याला इथं थांबावं लागतं आहे. सुदृढ आरोग्यासाठी ब्रह्मविद्या हा आपला विषय होता. जयंत गोरे आपल्याकडे आले होते. आज आपण इथंच थांबतोय. मात्र यशस्वी जीवनाचा मार्ग ब्रह्मविद्या असं म्हणायला काही हरकत नाही. उद्याचा विषय तुम्हाला सांगते. उद्याचा विषय आहे एकूणच पचन संस्था आपले जे आहेत त्याचे विकार आणि शस्त्रक्रिया. डॉक्टर आनंद नांदे आपल्याकडे येणार आहेत. आज आपण आरोग्यामध्ये इथंच थांबतोय. उद्या पुन्हा भेटू 1:30 वाजता. आपण पाहत राहा झी 24 तास.